24 India Live News. नमस्कार, आपला 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर. मी ग्रामपंचायत चिरमुरा येथील सरपंच पदावर फेब्रुवारी 2021 ला नियुक्त झालो होतो. ग्रामपंचायतीमध्ये 5 वर्षामध्ये जे विकास कामासाठी काय काय केले? विकास कामासाठी आमदार साहेबांकडे प्रस्ताव पाठवले, नरेगा मार्फतीने प्रस्ताव पाठवले. राज्य सरकाराकडून कसल्या प्रकारची निधी मिळाली का तुम्हाला? राज्य सरकारकडून तर नाही, आमच्याकडे आता सध्या काम चालू होतं नरेगाचे असतात. आमदार फंडातून बरे काही कामं झाले. आमच्याकडे नदीकडे जाणाऱ्या रस्त्याला सीबी रोड झाला, आमदार फंडातून 10 लाखाचा. त्याच्यानंतर झालं स्लॅब ड्रेन झालं, 1 किलोमीटरचा खडीकरण झाला. आणि ती निधी कशी आणि कुठे कुठे वापरण्यात आली? हे जे रस्ते सांगितले ह्या रस्त्यांसाठी चालू आणि नरेगा मार्फतीनं तलावाचे खोलीकरण असेल, पांढरण रस्त्याचे काम, शेतीचे आपल्या मजबूतीचे काम असतात. आणि आपल्या ग्रामपंचायतीला कर्मचारी किती आहे? कर्मचारी आहे, शिपाई 3 आहे, आपला CSC ऑपरेटर 1 आहे आणि सचिव. आणि त्यांना वेतन वगैरे किती दिलं जाते वार्षिक? वार्षिक वेतन म्हणजे असं आहे, जे CSC ऑपरेटर आहे आणि त्यांच्या कंपनीला वर्षाच्या सुरुवातीला एका वेळेस 1,45,000 समथिंग आणि एका वेळेस पेमेंट करतो. आणि जे शिपाई आहे आमच्याकडे, एक ग्रामपंचायत आहे, एक पाणी वाटप शिपाई आहे आणि एक सफाई कर्मचारी. सफाई कर्मचारी आमच्या रोजंदारीवर आहे, 250 रुपये. आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतची शिपाई त्यांना 75% शासनाकडून मिळतो आणि त्यांचा जो 25% आहे आम्ही ग्रामपंचायतीमार्फत मिळतो. आणि जे आपले पाणी वाटपवाले आहेत त्यांच्याकडून तसं. आणि या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतीचे एकूण किती सभा भरवण्यात आलेल्या आहे? आमच्या वर्षाला भरपूर झाल्या, जवळपास 6-7 एका वर्षाला होतात आमच्या सभा, ग्रामसभा जास्त. म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या पुन्हा वेगळ्या, म्हणजे कधी विशेष सभा घ्यावा लागतो आम्हाला आणि बाकी सभा तर दर महिन्याला लागतो. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जसं आता महिलेला 1,500 रुपये मिळणार आणि आता आपले हे जे आहे जेंट्स यांना तर आता असं मान्य करण्यात आलं की त्यांना 10,000 रुपये मिळणार. आणि आपल्याला तर असं वाटत आहे की चलो ते बाकी शिक्षण फ्री झालं पाहिजे आणि बाकी त्याचा काही सदुपयोग केला पाहिजे. तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काय बोलणं आहे? सर्वप्रथम मी या लाडकी बहीण योजनेचा अजून चांगली आहे योजना, दिली तर चांगला झाला. महिलांना काहीतरी थोडाफार मिळते 1,500 रुपये. परंतु याही व्यतिरिक्त शिक्षण KG to PG माझ्या मते हा फ्री व्हायला पाहिजे. आता मुलींना फ्री केले एकदम चांगली गोष्ट आहे, परंतु मुलांना पण खूप आर्थिक अडचण खूप होते लोकांना. शेतीवर काम करून कोणाकडे शेती आहे नाही आहे तरी सुद्धा मुलांना शिकवतात. जास्तीत जास्त 12वीपर्यंत शिकवण्याची लिमिट आहे आमच्याकडच्या लोकांमध्ये. त्याच्यावर शिकवू शकत नाही, त्यांचा लावू शकत नाही. आता कसे 12वीपर्यंत म्हणजे इकडेच्या शाळा अशा येतात, पोरं घेऊन जातात, आम्ही पैसा लावतो, आम्ही येण्या जाण्याचा खर्च करतो, फक्त 12वीपर्यंत करतील. त्याच्यामुळे KG to PG हा शिक्षण मोफत व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा. आणि झेडपी शाळेचा दर्जा खूप खालावला.
त्याचा दर्जा वाढला पाहिजे. त्याच्यासाठी इथं आम्ही CO कुमार आशीर्वाद सर होते, त्यांच्याकडे आम्ही सरपंच संघटना मिळून आम्ही आरमोरीची प्रस्ताव घेऊन गेलो की म्हणजे 1 वर्षासाठी तरी सेमी इंग्लिश उपक्रम जेपी शाळेमध्ये राबवा आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतमधून जी काही मदत लागेल ते आम्ही करायला तयार आहोत. आणि हा प्रस्ताव घेऊन गेलो होतो, परंतु तो काही त्याच्यावर काही अंमलबजावणी झाली नाही. आणि शिक्षकांच्या भरत्या व्हायला पाहिजे. इकडे तिकडे कर्मचारी खूप कमी आहेत, सगळ्या भरत्या व्हायला पाहिजे. शिक्षक कमी असल्यामुळे शिक्षण बरोबर होत नाही. जेपी शाळेच्या शिक्षकांवर म्हणजे शासनाच्या कागदपत्रांचा एवढा भार आहे का ते शिकवायला कमी आहे. धन्यवाद. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद. 24 India Live News.